शिवाजी कोण होता या पुस्तकावरून उठलेले वादंग आता वाढण्याची शक्यता आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला जीभ छाटण्याची धमकी दिल्यानंतर आज कोल्हापुरातून शेकडो कार्यकर्ते बुलढाण्याकडे संजय गायकवाड यांना भेटण्यासाठी रवाना झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी दिलेली प्रतिक्रिया जाणून घेऊया. पाहत रहा SP न्यूज. रोजी ज्या दिवशी गुंड आमदार संजय गायकवाड यांची धमकी प्रशांत तांबे यांना आली, त्याच नंतर आम्ही संजय गायकवाड याची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली होती. केवळ समोर चेहरा संजय गायकवाडचा दिसतोय, पण महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या विरोधात एक मोठं षड्यंत्र असतं आणि याच्या पाठीमागं जे किरदार आहेत, जे कॅरेक्टर आहेत, ते निश्चितपणे हे दिसत आहेत की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आहेत. म्हणून आमदारकीचा राजीनाम्याची मागणी मागे पडावी म्हणून त्यांना एक माफीनाम्याचं नाटक करण्यात आलं. नंतर पुन्हा आम्ही शिवाजी महाराजांना मानतो, शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक व्हायला पाहिजे असं आमचं मत आहे. तिथं ह्या आमदार गायकवाडचा दुग्धाभिषेक करायचं कारस्थान हे त्यांचे कार्यकर्ते करतायत. आणि आज तरी त्यांनी कळस केलेला आहे की सांगितलेलं आहे की शिवाजी कोणाचा पुस्तक यायला पाहिजे, बंदी यायला पाहिजे. आमचं आव्हान आहे आमदार गायकवाडला, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसला, तुम्ही विधिमंडळाचे सदस्य आहात, नेतृत्व करताय, तुम्ही विधिमंडळामध्ये प्रस्ताव आणा शिवाजी कोणावर होतावरती आणि ते बंदी करून दाखवा. तुम्ही हायकोर्टमध्ये जावा आणि ते बंदी करून दाखवा. कारण केवळ शिवाजी महाराज पुस्तकच नव्हे, तुम्ही असा कायदा आणा की जिथं जिथं शिवाजी नाव लिहिलेलं आहे ते सर्व गोष्टी तुम्ही काय करा, बंद करा. शिवाजी नाट्य मंदिर, शिवाजी तालीम, बाळकृष्ण यांचं शिवाजी द ग्रेट पुस्तक आहे, दगलबाज शिवाजी आहे, शिवाजी कोण होता हे गणेश खुराणेंचं पुस्तक आहे, शिवाजी विद्यापीठ हे नाव आहे. सगळ्या ठिकाणी शिवाजी तुम्ही नाव पुसू इच्छिता मुळामध्ये, पण शिवाजी जे आहेत हे आमच्या अंतकरणामध्ये आहेत, महाराष्ट्र जनतेच्या अंतकरणामध्ये आहेत. आम्ही बुलढाण्याला मोर्चा करून आम्ही ही मागणी करू इच्छितो की या गुंड आमदाराचा, संजय गायकवाडचा ज्या आमदारकी आहे ती रद्द व्हायला पाहिजे आणि त्याच्यावरती कॉग्निझल ऑफेन्स जो आहे तो दाखल व्हायला पाहिजे. आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिली होती की कोल्हापुरात येऊन तुझी जीभ छाटतो, पण ते काय आले नाहीत. त्यामुळे आम्हीच बुलढाण्याला त्यांच्या घरावर मोर्चा घेऊन जातोय. पण आम्ही काही जीभ छाटायला नाही. त्यांनी ज्या गोष्टीसाठी आम्हाला फोन केला होता, तर त्या पुस्तकाचं वाचन त्यांच्या दारात करण्यासाठी चाललो आहोत. कारण वाचायची काही त्यांची तयारी दिसत नाहीये. कारण की एवढा त्यांना वाचनाचा, खरं तर त्यांचा पुस्तकाचा आणि त्यांचा काही संबंध नाही. कारण त्यांनी पुस्तक न वाचताच मला त्या दिवशी फोन केला होता, धमक्या शिवीगाळ केली होती. त्याच्यानंतर मीडियाच्या माध्यमातून, मीडियाच्या सहकार्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर हे प्रकरण पोहोचलं. आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा शिवाजी कोण होता पुस्तकासंदर्भात ते बोलत होते आणि न वाचताच काहीही बरळत होते की ह्यामध्ये शिवाजी महाराज क्षत्रिय नाही असं लिहिलंय, ह्यामध्ये असंच लिहिलंय, ह्यामध्ये तसंच लिहिलंय, ह्यावर लेखकाचं नावच नाही, अशा पद्धतीनं दादांत खोटं बोलत होते. त्यावेळेला सुद्धा त्यांनी पुस्तक वाचायचं किंवा उघडायचं कष्ट घेतलं नाही. आणि आत्ता मला कळालंय, म्हणजे आता मला ही बातमी समजली की त्यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली आहे आणि पानसरेंवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. म्हणजे एवढी कॉमेडी कशासाठी सुरू आहे? त्यापेक्षा अगोदर तुम्ही पुस्तक तरी वाचा. तुम्ही ज्या वेळेला पुस्तक वाचाल त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीची मागणी करणार नाही असं मला वाटतं.